समाजवादी पार्टी के प्रचार कार्यालय का उद्घाटन प्रदेश सचिव महासचिव अनीस अहमद और महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष कृष्णा रोचकरी इनके और हाजी मतीन बागवान इनके हाथों से इस प्रचार कार्यालय का इफ्तिताह हुआ। इंशाअल्लाह जीत हमारी बिल्कुल पक्की है। क्यों पक्की है, मैं इससे पहले भी बार बार बोला हूँ, मैं जिस पार्टी को और टिकट को छोड़कर आया हूँ वो अपने समाज के लिए आया हूँ, अपने नबी के लिए आया हूँ। मैं उस पार्टी से टिकट लेकर लड़ सकता था, लेकिन मैंने अपने नबी को बड़ा माना, पार्टी को नहीं। मेरे लिए मेरा धर्म बड़ा है, पार्टी नहीं। तो मैं उस पार्टी को छोड़कर आया, जबकि उस पार्टी से टिकट लेने के लिए लोग चापलूसी कर रहे हैं, पांव पड़कर टिकट मांग रहे हैं। मैं उस पार्टी को छोड़कर अपने लोगों के पास आया हूं। मैं बार बार यही बोल रहा हूं, वोट आपको देना है, वोट आपको करना है। अगर मैं राष्ट्रवादी से रुकता तो अजीत दादा आकर वोट नहीं करते, कांग्रेस से रुकता तो राहुल गांधी आकर वोट नहीं करते। तो वोट आपको देना है। आप अपना उम्मीदवार चुनो और काबिल उम्मीदवार चुनो। मेरे साथ राजा बागवान रिटायर्ड हेडमास्टर हैं और हम दोनों पढ़े लिखे उम्मीदवार आपके सामने आएंगे। मैं अपने काम का लेखा जोखा लेकर आपके सामने आऊंगा। मैं बोगस काम का लेखा जोकर नहीं आऊंगा, ओरिजिनल काम का लेखा जोकर लेकर आपके सामने आऊंगा। और हम पढ़े लिखे लोग हैं। रियाज खरादी वाशनारा नगर सेवक है, नाशनारा नगर सेवक। महाराष्ट्र प्रदेश के महासचिव अनीस अहमद साहब, रोचकरी साहब, हाजी मतीन साहब और बहुत सारे हमारे साथी यहाँ पर मौजूद हैं। आज हमारे और निवडणूक प्रचार के ऑफिस का यहाँ पर उद्घाटन हुआ है। इस मौके पर सिर्फ एक बात मैं कहना चाहूँगा कि आपके सामने पैसे का लालच आएगा, आपको अपनी ताकत के जरिए दबाने की कोशिश की जाएगी, आपको डराने धमकाने की कोशिश की जाएगी। ये सब होगा, लेकिन मतदान के दिन ईवीएम मशीन के सामने आपको जाना है और आपको अपनी ज़मीर की आवाज़ पर हमारे प्रभाग 14 के दोनों उम्मीदवार, हमारे माजी नगर सेवक रियाज भाई खरादी और मैं राजा साहब बागवान आपके सामने अपनी उम्मीदवारी पेश किए हैं। अगर हम आपको बेहतर लगते हैं तो आप हमें ज़रूर वोट दें। अगर हमसे बेहतर कोई आपको लगता है तो आप उन्हें वोट दें। लेकिन वोट देने का जो मामला है वो सलाहियतों की बुनियाद पर, बोलने की बुनियाद पर, समझने की बुनियाद पर, काम की बुनियाद पर होना चाहिए। और मैं आपसे अपील करता हूं कि प्रभाग 14 के तमाम मतदार हमको कसीर तादाद में वोट देकर चुन कर देंगे, ऐसी उम्मीद करते हुए अपने दो लफ्ज खत्म करता हूं। हमारा चिन्ह जो है वो साइकिल है। ब 14 प्रभाग क्रमांक 14 ब और ड, ये दो जगहों पर हमारे दोनों का अनुक्रमांक नंबर 5 है और हमारे दोनों की निशानी साइकिल है। साइकिल के निशान के सामने का बटन दबाकर हमें कसीर तादाद में वोट देकर चुनकर दें। शुक्रिया। आज समाजवादी पक्षाचे प्रभाग क्रमांक 14 ब आणि ड मध्ये आम्ही दोन उमेदवार इथं लढवत आहोत। दोन्ही उमेदवार, एक माजी गटनेते होते पूर्वीच्या पक्षाचे, ते आमच्या सोबत आले। दुसरे उच्च शिक्षित उमेदवार आहेत। हे दोघांमुळे जे प्रभागात झालेली यापूर्वीची विकास कामं आहेत, भरपूर निधी त्यांनी आणलेला आहे। एखादा नगरसेवक ज्या पद्धतीनं प्रभागात काम करतो, जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतो, अशा उमेदवाराला इथल्या मतदारांनी, जनतेने निवडून द्यावे ही विनंती आणि आवाहन करण्याकरता आज सोलापुरात आलोय। आज कचेरीचं उद्घाटन झालेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही इथे 100% खातं उघडणार आहोत सोलापुरात। आमचे माजी महापौर सुद्धा आहेत, ते सुद्धा समाजवादी पक्षाकडून लढत आहेत, ॲडव्होकेट UN बेरिया। तर सर्व मतदारांना आव्हान आहे की भरपूर आणि प्रचंड बहुमताने या दोन्ही उमेदवारांना 14 ब आणि ड मध्ये तुम्ही निवडून द्यावं हे आव्हान आहे। प्रचाराला कोण कोण येणार आहे? प्रचाराला आज उद्या आता आमची मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे। मी इथून गेल्यानंतर मुंबईला जाणार आहे। तिथं प्रचार आता एक जवळजवळ 15 स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रीय अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे। त्यात आता महाराष्ट्राकरता आणि सोलापुरात
कोणाला आणायचं ते उद्या आम्ही तिथं निश्चित करू. तुम्ही आत्ताच UN बेरे यांचं नाव घेतलं, त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुरस्कृत करण्यात आलंय असं पण तिथल्या उमेदवारांचा, त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म बाद झाला, त्यांनी पुरस्कृत केलं. पुरस्कृत कोणीही करू शकतो, आम्ही त्यांना हे नाही केलेलं आहे. आम्ही जर राष्ट्रवादीला पुरस्कृत केलं असतं तर तो ऑब्जेक्शनेबल मग ते अधिकृत तुमचेच समजायचं का UN बेरिया? हो, चिन्ह आमचंच आहे, चिन्ह समाजवादी पक्षाचाच आहे आणि सायकल चिन्हावर ते लढत आहे. मी कृष्णादेव रोजकरी, समाजवादी पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आज सोलापूर महापालिकेची निवडणूक लागलेली आहे. या महापालिकेमध्ये आमचे रियाजभाई कराडी हे गटनेते होते, त्यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे समाजवादी पार्टीकडून, व आमचे राजासाहेब बागवान बाई हे 2 उमेदवार आहेत. ते पहिले नगरसेवक राहिलेले. त्यांना माहिती आहे की बाबा जनतेमध्ये जाऊन तळागाळात जाऊन काम कसे करायचे आणि आजपर्यंत जनतेचे कामं केलेले आहेत, म्हणून सर्व जनता यांच्या पाठीशी आहे. आणि आमचे आमदार अब्बास आझमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं बोलणं झालं होतं. साहेबांना मी फोन लावून दिलता, रियाजभाई बोलले होते, त्यानुसार साहेबांच्या मार्गदर्शनाने आमचं पूर्ण नियोजन इथं झालेलं आहे. आणि मी 100% सांगतो की आमचे सोलापूरमध्ये 4च्या 4 सीट येऊ शकते, ही मला गॅरंटी आहे. आणि मी सगळ्या मतदारांना विनंती करतो की सर्वांनी सायकल चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या 4 उमेदवारांना विजयी करावं.